नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रतन पुन्हा एकदा नवीन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण माहितीसह तुमच्या सर्वांचे आपल्या आवडते यूट्यूब चॅनल रतन साम्राज्यावर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना पिकांवर आळ्या आणि किडींसोबतच बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो। बरेच शेतकरी बांधव नवीन आणि महागडी औषधाकडे वळले जातात, पण आज आपण अशा एका जुन्या, विश्वास आणि खिशाला परवडणाऱ्या औषधाबद्दल बोलणार आहोत, जे कित्येक दशकापासून शेतकऱ्याच्या पसंतीत खरे उतरले आहे। ते औषध म्हणजे इंडोफिल Z78। सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करूया, बऱ्याचदा नवीन शेतकरी बांधव याला चुकून कीटकनाशक समजतात, परंतु इंडोफिल Z78 हे कीटकनाशक नसून एक अत्यंत प्रभावी स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे। आजच्या या सविस्तर आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इंडोफिल Z78 मधील तांत्रिक घटक कोणता आहे, हे कोणत्या पिकावर कसे काम करते, याचा वापर कोणकोणत्या पिकावर आणि कोणकोणत्या रोगासाठी करावा, तसेच याच्या वापरामुळे पिकाला होणारा एक खास अत्यंत फायदा कोणता आहे, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फवारणीचे अचूक प्रमाण किती घ्यावे। चला तर मग वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, आपण बाजारातून जेव्हा Z78 आणतो तेव्हा त्यामध्ये जो मुख्य रासायनिक घटक असतो त्याचं नाव आहे झेनेप 75% WP। या घटकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे झेनेप या रासायनिक झिंक या सूक्ष्म अन्नद्रव्याचा समावेश असतो। त्यामुळे हे केवळ रोगांना मारत नाही, तर पिकासाठी एका टॉनिक सारखेच काम करते। प्रतिबंधात्मक कार्य: हे बुरशीनाशक प्रामुख्याने प्रतिबंधात्मक म्हणून काम करते, म्हणजेच रोग येण्यापूर्वी जर आपण याची फवारणी केली तर हवेतून किंवा पाण्यातून उडून येणारे बुरशींचे जीवाणू पानांवर रुजूच शकत नाहीत। शेतकरी मित्रांनो, जसे मी आधी सांगितले की हे एकाच वेळी अनेक रोगांवर चालते। चला पाहूया इंडोफिल Z78। करपा: टोमॅटो आणि बटाटा पिकांवर अर्ली ब्लाइट, लवकर येणारा करपा, आणि लेट ब्लाइट, उशिरा येणारा करपा, हे अतिशय उत्तम नियंत्रण देते। तांबेरा: गहू किंवा मका यासारख्या पिकांवर जो पानांवर लालसर तांबेरा रोग येतो त्यासाठी हे अत्यंत प्रभावीपणे काम करते। भुईमूग पिकावरील टिक्का रोग तसेच इतर पिकावरील पानांच्या टिपक्यावर याचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला मिळतो। डावणी मिल्ड्यू: द्राक्ष बागेतील किंवा काकडी वर्गातील पिकांवरील डावणी रोगासाठी सुरुवातीच्या अवस्थेत याचा चांगल्या प्रकारे वापर केला जातो। आता वळूया सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे फवारणीचे प्रमाण। औषध पावडर स्वरूपात असल्यामुळे याचे प्रमाण ग्रॅम मध्ये मोजले जाते। प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅम, 15 लिटरच्या पंपासाठी 30 ते 40 ग्रॅम पावडर वापरावी प्रति एकर डोस। जर तुम्ही एका एकरामध्ये 200 लिटर पाणी फवारणी करत असाल तर एका एकरासाठी 400 ते 500 ग्रॅम इंडोफिल Z78 चा वापर अवश्य करावा। द्रावण तयार करत असताना आधी पावडर एका छोट्या बादलीत थोडे पाणी घेऊन चांगली विरघळून घ्या, यामुळे औषध सर्वत्र एकसारखे मिसळले जाईल। तर शेतकरी मित्रांनो, चला आता आपण वळूया एका सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाकडे, ते म्हणजेच किमतीबद्दल। इंडोफिल Z78 हे एक जुने आणि लोकप्रिय बुरशीनाशक असल्यामुळे त्याची किमती खिशाला परवडण्यासारख्याच असतात। 250 ग्रॅम 180 ते 250 च्या दरम्यान, 500 ग्रॅम 350 ते 450 च्या दरम्यान, 1 किलोची पॅकिंग 750 ते 850 च्या दरम्यान। शेतकरी मित्रांनो, या किमती ठिकठिकाणानुसार कमी जास्त प्रमाणात होऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, ही होती इंडोफिल Z78 या उत्कृष्ट आणि हिरवळ देणाऱ्या बुरशीनाशकाबद्दल संपूर्ण आणि सविस्तर माहिती। जर तुमच्या पिकाला रोगमुक्त ठेवण्यासोबतच त्याला हिरवेगार झळाळी द्यायची असेल तर तुम्हाला फवारणीच्या वेळापत्रकात या औषधाची नक्की समावेश करावा लागेल। मला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल, आणि शेतीविषयक अशाच नवनवीन माहितीसाठी रतन साम्राज्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जर तुम्ही ग्रास या कीटकनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर डाव्या साईडच्या व्हिडिओला क्लिक करा। जर तुम्हाला अँट्राकॉल बुरशीनाशकाबद्दल माहिती जाणून घ्यायची असेल तर उजव्या साईडच्या व्हिडिओला टच करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। जय जवान जय किसान।